पंचांच्या भूमिकेत असलेले तिन्ही पंच उदयदादा तांडेल असतील, गुरुनाथजी पाटील असतील, महेश सर असतील, तिघांचं कौतुक असेल. उन्हाचा तडाखा एवढा आहे पण तरीही देखील त्यांची भूमिका मात्र ते चोख बजावताना बघायला मिळत आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. स्कोररच्या भूमिकेत असलेला निशांत म्हात्रे असेल, मयूर असेल, अमित कडो असेल, रौनक असेल, ह्या सर्वांचे मात्र आपण त्यांचे देखील कौतुक करूया. 12th मॅन पाठवायचं बेलापूर टीम. बेलापूर टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कारण दुसरा कॉल असेल, अदरवाईज यू गेट पॅनलाइज, याची देखील नोंद घ्यायची आहे कारण दर्जेदार स्पर्धा आहे. चला आलाय. स्ट्राईक एंडला आपण बघतोय फलंदाज जतीन, नॉन स्ट्राईक एंडला आहे वरुण. जतीन आणि वरुण अशी ही बेलापूर संघाची जोडबोळे. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय करावे एक्सप्रेस हार्देव तांडेल. फर्स्ट बॉल आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आणि आत्मविश्वास उंचावलेला असेल त्याचा. चांगला खेळ साकारला, त्याच्या माध्यमातून कुठेतरी चांगली फलंदाजी बघितली, 2 दर्जेदार षटक हाताळले. नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजी करत असताना कुठेतरी वेगावरती स्वार होत असताना दर्जेदार गोलंदाजी त्याच्या अनुभवली आणि तशीच काही सुरुवात, तोच आत्मविश्वास घेऊन या सामन्यामध्ये गोलंदाजी सुरुवात करताना बघायला मिळतोय हार्देव तांडेल. फर्स्ट डॉट बॉल खेळवलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू कनेक्ट केलाय. चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पडताना बघायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावेने मात्र ह्या इनिंगचा प्रारंभ आणि सुरुवात होताना आपण बघतोय. 2 धावेने मात्र ह्या इनिंगची सुरुवात झाली आहे. आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता. बॉलिंग ट्रॅकवर हार्देव परत एकदा बॉलिंग ट्रॅकवर जात असताना नेरुल ज्वेल यांकडून गोलंदाजी करत असताना आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतोय जतीनला. आणि हा चेंडू गली क्षेत्ररक्षकामध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. आता मात्र येतोय हा या स्पर्धेचा दर्जेदार चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. कुठेतरी आता मात्र एक चांगल्या गोलंदाजाला मात्र फक्त त्याचा गतीचा वापर केला आणि बॅकवर्ड पॉइंटच्या रिझनने टोलवलेला चौकार बघितला आपण. नेक्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर हार्देव. आता मात्र आडव्या बॅटने खेळत असताना कुठेतरी बीट केलं गेलंय. कुठेतरी गोलंदाजाचं पुन्हा एकदा कौतुक असेल. चौकार तुम्ही जर खेळत असाल माझ्या गोलंदाजीवरती, माझ्याकडे असलेला धमक, माझ्याकडे असलेला क्लास, माझ्याकडे असलेला वेग, याच्याने मी तुम्हाला बीट केलाय. अजून एक मात्र डॉट बॉल बघितलाय. कुठेतरी दर्जेदार गोलंदाजी होतीये. अजून एक बॅक टू डॉट्स आणि ही हातोटी आहे हार्देवची. याच्याकडे असलेला गोलंदाजीत मधलेला असलेला भरणा बघतो आपण. हार्देव असेल, साई पाटील असेल, रौनक तांडेल असेल, करावे संघ म्हटला ना तर त्यांची जमेची बाजू त्यांची गोलंदाजी आहे. आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना कुठेतरी 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल. अजून एक वेग आणि वेग आणि काय चेंडू हाताळला. ह्या मैदानाच्या मातीचा सुगंध देणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी खेळवत असताना फलंदाजाला मात्र या षटकाची सांगता झाली आहे, समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो धावसंख्या धावपळ करते आपण अनुभवतोय 6 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. यस डीजे. थँक्यू डीजे.
चला आपण पहिलं दर्जेदार षटक बघितलं नेरुल एंडकडून, नेरुल ज्वेल एंडकडून मारा करत असताना हरदेवने दर्जेदार षटक हाताळलाय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय अजून एक दर्जेदार गोलंदाज साई पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक आणि गोलंदाजीचा एंड असेल करावे गणपती मंदिर एंडकडून गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळेल. त्याच्या अगेन्स्टमध्ये फलंदाजी करत असताना बघायला मिळेल आपल्याला वरुणला आपण प्रथमच बघणार स्ट्राईकवरती, कारण मागच्या पहिल्या षटकातले सर्व जे चेंडू फेस केले ते सर्व जतीनने फेस केले. बेलापूर बनाम करावे ही लढत आपण अनुभवतोय. कुठेतरी हे षटक महत्वपूर्ण असेल. उजव्या हाताच्या फलंदाजाला पूरक असलेला हा एंड बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल साई पाटीलच्या माध्यमातून. आणि हा चेंडू फर्स्ट बॉल चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. स्वागत पाटील याचं क्षेत्ररक्षक होतोय. क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी फेकी केली गेली तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण गेल्यात. या फलंदाजाने देखील 2 धावाने खातं उघडलंय. कुठेतरी जतीनने देखील 2 धावाने खातं उघडलं होतं. आता मात्र वरुणने देखील 2 धावाने खातं उघडलंय. धावसंख्या धावपळावरती 8. साई पाटील एक आक्रमक गोलंदाज आहे. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट, त्याच्याकडे असलेला अनुभव त्याने प्रत्येक वेळी दाखवलाय. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ज्यासाठी साई पाटीलची ओळख आहे तो चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी फंबल झालाय. सर सेनापती जयेश याच्याकडून चुकी होताना बघायला मिळतीये. आता मात्र आणि धाव बादच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. कुठेतरी फलंदाज बाद झालाय आणि कुठेतरी रणनीती बघणं इंटरेस्टिंग असेल बेलापूर संघाची. जाणून बुजून विकेट फेकली गेली असं मला चित्रित होत आहे. कुठेतरी एका फलंदाजाला समोर आणायचं आहे. ज्या फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता तो फलंदाजाला स्ट्राईकवर आणणं, मैदानात आणणं गरजेचं होतं आणि कुठेतरी त्याचमुळे विकेटचं सॅक्रिफाईस केलं गेलंय. आपण बघू शकता वन डाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज गौरव, ज्याने मागच्या सामन्यात अर्धशतके खेळी खेळली होती. मागच्या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच, या स्पर्धेतली एकमेव अर्धशतकी खेळी खेळणारा फलंदाज गौरव मात्र आता मैदानात उतरलाय. दूरवरचे षटकार मारण्यासाठी माहीर असलेला हा फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती येताना बघितलाय. कुठेतरी आपण सॅक्रिफाईस बघितलं विकेटचं. कुठेतरी विकेट फेकली गेली. जतीनने आपली विकेट बहाल केली कारण वरुणला त्याला इन करायचं होतं. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता साई पाटील. हे बॅटल बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. एक साई पाटील अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्या समोर एक बहरात असलेला धडाकेबाज फलंदाज स्ट्राईक एंडला बघतोय आपण. गौरव फर्स्ट बॉल रेडी टू फेस आणि हा चेंडू हवेत आणि आल्या आल्या प्रहार केलाय. का मला मी मैदानात आणलंय ह्याचं प्रत्युत्तर दिलंय. हा आलाय या स्पर्धेचा दर्जेदार षटकार. कुठेतरी लेंथ अँड लाईन मध्ये आपण जर बघितलं मित्रांनो, लेंथ जर बघितली तर लेंथ ओव्हरपिच प्रकारची लेंथ होती आणि ओव्हरपिच प्रकारची लेंथ सहजरित्या लिलाया पार केला आणि षटकार डोलावला आणि षटकाराने खातं खोललं. संघाची धावसंख्या 16, 1-16. अजूनही ह्या षटकातील 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. साई पाटील नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला. आता मात्र थांबवत नाहीये, थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. लगातारच्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. कुठेतरी पहिल्या 10 धावांसाठी कुठेतरी थांबावं लागलं होतं बेलापूर संघाला. आता मात्र ह्या 2 चेंडूमध्ये 10 आल्यात. धावसंख्या 20 वरती. 20 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. एक धडाकेबाज फलंदाज याला आता मात्र थांबवणं कुठेतरी गरजेचं असेल करावे संघाच्या दृष्टिकोनातून. बघूया कुठला गोलंदाज कुठला चेंडू डिलिव्हर करेल. साई पाटीलच्या माध्यमातून कशी गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारचा कमबॅक करेल, कशा प्रकारची रणनीती आखली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. साई पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. त्याच्या समोर गोलंदाजाचा कर्तन काळ, ज्याने मात्र ह्या स्पर्धेतील एकमेव 50 टोलवली खेळली आहे आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला बघतोय. नाव आहे गौरव. गौरव जबरदस्त फलंदाजी करतोय. बहरात आहे मागच्या सामन्याचा सामनावीर आणि तो आत्मविश्वास झलकताना बघायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजीचा एंड चेंज केलाय, स्ट्राईक चेंज केलाय आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. स्वागत पाटीलाचं क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इट्स आउट.
धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. कुठेतरी स्ट्राईक गौरवला देण्याचा प्रयत्न करत असताना दुसरा एक आणखी फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालाय. धावसंख्या 21-21. एकच धाव मिळेल. कुठेतरी 3 चेंडू फेस करत असताना धावसंख्या वैयक्तिक 11 वरती पोहोचलाय गौरव. आपल्या संघाला 21 वरती नेऊन ठेवलाय. आत्ताची जी मॅच चालू आहे करावे वर्सेस बेलापूर, दिस इज बॅटल बिटवीन गौरव अँड करावे टीम. कारण गौरवचा खेळ आपण बघितला मागाशी. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडची असलेली ताकद, त्याच्याकडे असलेले तंत्रशुद्ध फटके मागच्या सामन्यात आपण अनुभवलेत आणि त्याची सुरुवात यांनी ह्या इनिंगला देखील केली. षटकाराने खातं खोललं. चौकाराने मात्र दुसरा चेंडू फेस करता चौकार डोलवला. एक दर्जेदार फलंदाज आहे. नवीन फलंदाज आता मात्र सरसेनापती ऑफ द टीम आतिश विकेटवरती जाताना बघायला मिळतोय. इन ॲट नंबर 4. कुठे हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. पण मात्र गौरव स्ट्राईक एंडला असेल. शेवटचा चेंडू. गोलंदाज साई पाटील ऑन बॉलिंग ट्रॅक. कसं आहे ना मित्रांनो, फलंदाज गोलंदाज नावारूपास असतो, पण मात्र खेळ मेरिटवर खेळलात ना तर निश्चितच तुमचं भवितव्य उज्ज्वल असेल. कारण क्रिकेटने आपल्याला शिकवलं आहे. कारण क्रिकेट तुमचा मेहनतीचा खेळ आहे. सराव सराव आणि सराव आणि तुमच्याकडचा असलेला अनुभव तुम्हाला निश्चितच पुढे घेऊन जाईल. आणि हा चेंडू रेंज मध्ये आहे, हिटिंग झोन मध्ये आहे आणि जसा हिटिंग झोन मध्ये ठेवलाय तसा बाहेर पाठवलाय. हा आलाय आमदार चषक 2026 दर्जेदार षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या 27 वरती गेली आहे. खूपच महागडं षटक म्हणता येईल साई पाटील याचं. कुठेतरी 21 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात हार्देवने 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळत असताना साई पाटील याचं मात्र महागडं षटक आपण बघितलं. आता मात्र तिसरं षटक नेरुल ज्वेल कडून कोणाच्या हातात चेंडू विसावला जाईल. कर्णधार सरसेनापती ऑफ द टीम हार्देव आणि रणनीती मास्टर माइंड जयेश तांडेल याची रणनीती बघणं इंटरेस्टिंग असेल. बघूया. इन ॲट नंबर आता मात्र वन डाऊनच्या रूपाने आलेला गौरवने मात्र आता मात्र धडाकेबाज फलंदाजी केली आहे. चेंडू मात्र कुठेतरी गौरवच्या समोर रौनकला आणलाय. गौरव मात्र नॉट स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला आपण आतिशला बघणार. कारण शेवटचा चेंडू फेस करत असताना गौरवच्या माध्यमातून आपण षटकार बघितला. 2 षटकात 27 झालेत. 4 षटकांच्या लढतीमध्ये गौरव वर्सेस करावे ही लढत चालू आहे. बेलापूर वर्सेस करावे ही लढत असं म्हणण्यापेक्षा मी गौरव वर्सेस करावे ही लढत असं याचा उल्लेख करेन. कारण गौरव एकटा लढतोय. एकटा आपल्या संघासाठी कुठे धुंचाना दिसतोय. कसं आहे मित्रांनो, अंधाराला घाबरून इतिहास कधीच घडत नसतो. अंधाराला घाबरून इतिहास कधीच घडत नसतो. खरा खेळाडू तोच जो संकटातही डगमगत नसतो. प्रत्येक चेंडूवर आज प्रहार असा असावा की प्रतिस्पर्धीच्या मनात आपलाच दरारा असावा. आणि तोच दरारा गौरवने आता मात्र इथं निर्माण केलाय. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय रौनक तांडेल. फर्स्ट बॉल आणि हा चेंडू वेगावरती स्वार होत असताना कुठेतरी डॉट बॉल खेळवला गेलाय. आणि ह्या एंडने गोलंदाजी करत असताना मात्र कुठेतरी धावसंख्येवरती रोख लावला गेलाय. पहिला षटक आपण बघितलं. हार्देवने फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि डेंजर एंड आहे तो करावे गणपती मंदिर एंड जो आहे तो डेंजर एंड आहे. चौथं षटक कोणाच्या हातात दिलं जाईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. बॉलिंग ट्रॅकवर वन्स अगेन रौनक आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल झालाय. फक्त आणि फक्त एक धाव घेण्याचा मानस प्रयत्न. स्ट्राईक एंडला गौरवला परत एकदा बघायला मिळेल आपल्याला. आतिशने मात्र त्याचं काम केलंय. कुठेतरी एक धाव घेण्याचं त्याचं काम होतं आणि एक धाव पूर्ण करत असताना बघायला मिळाला. एक धावेने स्कोर पुढे गेला 28 वरती. 28 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज जे बाद झाले दोन्ही धावबाच्या रूपाने विकेट गेलेत. रौनक जयवंत तांडेल बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. पिताश्री देखील या सामन्याचा आस्वाद घेताना बघायला मिळतात. नेक्स्ट बॉल बिग बॉल आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. कव्हर्स मध्ये प्रोटेक्शन आहे. प्रणीत आहे तिथं. दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय. फेकी देखील चांगला आहे. एका मित्राने आपल्या मित्राच्या गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. हे दोघं जे खेळाडू दिसत आहेत आपल्याला फ्रेम मध्ये, रौनक तांडेल आणि प्रणीत तांडेल जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून
चांगला खेळ साकारला गेलात मागच्या चेंडूवरती. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मित्राच्या माध्यमातून केलं गेलं. प्रणित अजित तांडेल हा देखील एक दर्जेदार खेळाडू आहे. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आत्ता मात्र हवेत खेळून काढलाय. चेंडू जातोय. आलाय हा षटकार. कुठेतरी गौरव भाषा बोलत होता मात्र गौरव को देख के खरबूजे के देख के रंग बदला आहे. अजून एक आलाय षटकार. या षटकारे मात्र धावसंख्या जाऊन मोजली आहे 35-35. चेंडू दिलाय पंचांकडे. आपण 2 चेंडू दिले होते अगोदरच. धावसंख्या 35. ह्या एंडनी षटकार टोलवणं आणि रोनक सारख्या दर्जेदार गोलंदाजाला निश्चितच क्लास असणं गरजेचं आहे आणि तोच क्लास कुठेतरी फलंदाज आतिशच्या माध्यमातून आपण अनुभवला. ताकद प्रचंड होती त्याच्या फटक्यामध्ये आणि तो फटका ट्रॅव्हल केला. असं वाटलं होतं अगोदर लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला जाईल पण बघता बघता चेंडू सीमा पार गेला. धावसंख्या 35. नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळण्यात असताना चेंडू हवेत गेला. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत मिथून याने मात्र कुठेतरी त्याचं बाकीचं काम केलंय. अजून एक आता मात्र फलंदाज बाद झालाय. धावसंख्या 35. शेवटचं षटक अजून बाकी आहे आणि ह्या षटकातील अजूनही एक चेंडू शेष आहे. धावसंख्या 35. चांगली धावसंख्येकडे वाटचाल केलाय. महत्वपूर्ण गोष्ट आहे मात्र 4 षटकांच्या लढतीमध्ये अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बाकी. न्यू मॅन गोइंग ऑन टू द क्रीज. कैलास आपल्याला मात्र जाताना बघायला मिळतोय. जाता जाता मात्र कर्णधार कडून काहीतरी कानमंत्र दिला गेलाय त्याच्याकडे. त्याच्यासाठी विकेट कसा खेळतोय, गोलंदाज कुठल्या टप्प्यावर मारा करतोय, चेंडू कुठल्या गतीने येतोय ह्याचं विवेचन कर्णधाराच्या माध्यमातून कैलासला केलं गेलं असेल. कुठेतरी कैलासची हातोटी ह्या खेळाडूंना माहिती आहे. कैलास कुठेतरी ऑफ साईडला दर्जेदार खेळतो. रिव्हर्स स्वीप चांगला फटका खेळतो. त्यामुळेच कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल बघितलाय आपण. रिव्हर्स स्वीप, फाईन स्वीप यासाठी माहिर असलेला हा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला बघतोय कैलास आणि त्याच्यासाठी कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये अजून सजावट केली गेली आहे. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. आणि हा चेंडू आता मात्र रोनक हुशार आहे. त्याने अगोदरच बघितला पवित्रा जज केला. कुठेतरी 2 धावा मात्र घेतल्या गेल्यात. कुठेतरी रणनीती सक्सेसफुल म्हणता येईल कारण शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यात कैलासच्या माध्यमातून आणि गौरवच्या माध्यमातून. याचा अर्थ शेवटच्या षटकासाठी पहिल्या बॉल पासून गौरव स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय मित्रांनो 37-37. चांगली धावसंख्या उभारली. कुठेतरी 12.33च्या सरासरीने बेलापूर संघ खेळताना बघायला मिळतोय. 12.33च्या सरासरीने धावसंख्या उभारल्या. शेवटचं षटक डेंजर एंड असेल. करावे गणपती मंदिर एंड म्हटला तर उजव्या हातासाठी हा पूरक असलेला एंड आणि ही खेळपट्टी हे मैदान उजव्या हाताच्या फलंदाजासाठी त्या एंडने खूपच लाभदायी ठरलाय. कित्येक सामन्यात आपण अनुभवलाय. बघूया बॉलिंग ट्रॅकवर कुठला गोलंदाज असेल, कोणाच्या हाती चेंडू विसावला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर बहुतेक प्रथम दिसतोय. प्रथमच्या हातात तरी आत्ता तरी सध्याच्या घडीला चेंडू आहे. प्रथम मागच्या सामन्यात शेवटचं षटक हाताळलं होतं कुठेतरी. धावसंख्या 37. 3 षटकात 37 झालेत. खूप महत्वपूर्ण षटक असेल. टार्गेट डिसाइडिंग सेट करणारा हे ओव्हर आणि षटक हाताळताना आपल्याला एक वेगवान गोलंदाज बघायला मिळेल. प्रथम फर्स्ट बॉल फ्रॉम द
करावे गणपती मंदिर यांकडून गोलंदाजी करत असताना बघायला मिळेल. व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर, कारण महत्वपूर्ण ओव्हर का, कारण समोर गौरव आहे आणि एक नवीन नौका चेहरा त्याच्या समोर ठेवलाय. फर्स्ट बॉल. क्षेत्ररक्षणामध्ये सजावट चांगली केली, कुठेतरी क्षेत्ररक्षक लेग साईडला पांगवलेला बघायला मिळत आहे. पहिला चेंडू आणि कुठंतरी चुकी झाली. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी झेल सुटला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं रोनक टाण्याला झेल कोणाचा सोडलाय, गौरवचा. खूप मोठी चुकी असेल ही सामन्यामधली, या स्पर्धेमधली, कारण गौरवला जीवदान आणि प्लस षटकार देखील मिळालाय. गोलंदाज करेल तर काय करेल, चुकी झाली आहे. आता मात्र ही चुकी खूप महागडी ठरणार, कारण 6 धावा देखील जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या बघतोय आपण 43. 43 प्रथम. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र थांबणार नाहीये. निश्चितचा लगातारचे 2 षटकार बघतोय आपण. कुठेतरी आमच्या माध्यमातून समालोचन करत असताना प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून आपण एक स्लोगन नेहमी ऐकतो, टेक द कॅच विन द मॅच. ते स्लोगन का म्हटलं जातं आणि बघितलं आपण, अनुभवलं ॲज बिंग क्रिकेट लेवर आपण हे कित्येक वेळा अनुभवलंय. प्रत्येक झेल किती इम्पॉर्टंट असतो आणि हा झेल देखील तेवढाच इम्पॉर्टंट होता या मॅचच्या दृष्टिकोनातून करावे संघासाठी. आपण बघितलाय कपिल देव सरनी तो घेतलेला 1983चा साल आपला घेतलेला झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला. सूर्यकुमार यादवने घेतलेला 2024 मधला किलर मिलरचा झेल आपल्याला वर्ल्ड कप देऊन गेला. असे कित्येक झेल प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये बिंबवले असतील आणि हा झेल कुठेतरी आता मात्र करावे 11च्या जिवारी लागला असेल. नेक्स्ट बॉल. प्रथम ऑन बॉलिंग ट्रॅक टू गौरव आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला गेला. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावचा निश्चित प्रयत्न केला जाईल, पण कौतुक असेल विपुलचं. दर्जेदार क्षेत्ररक्षक आहेत आणि बघितलं स्ट्राईक रोटेट न करता न देण्यासाठी, स्ट्राईक रोटेट न करू देण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करत असताना बघायला मिळाला विपुल भोईर. बघितलं आपण आणि एका धावबाच्यावर आणखी एक फलंदाज बाद झालाय. 3 चेंडू टाकून झाल्यात, अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी आहे. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 50 एक्झॅक्टली 50. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. नवीन फलंदाज आलाय करण. कुठेतरी गौरव खेळत असताना 8 चेंडू फेस करत असताना जबरदस्त खेळत असताना बघायला मिळतोय. 8 मध्ये वैयक्तिक 31, पहिल्या सामन्यात 59, ह्या सामन्यात 31. बाईकसाठी प्रबल दावेदार आहे, कारण कुठेतरी चांगली धावसंख्या त्याच्या माध्यमातून उभारली गेली आहे. वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर ह्या स्पर्धेत तब्बल त्याच्या 90 धावा आतापर्यंत झालेत. पहिल्या सामन्यात 59 आणि आत्ता 31, आणि गोलंदाजी देखील करतोय, म्हणून प्रबल दावेदार आहे. जर बाईकच्या रेसमध्ये कोणा असेल तर सध्याच्या घडीला गौरवचं नाव अग्रगण्य असेल. प्रथम ऑन बॉलिंग ट्रॅक करणसाठी आणि हा चेंडू कव्हर्स मध्ये खेळून काढला. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ शॉट. आल्या आपल्या मात्र चौकाराने खातं खोलत असताना बघायला मिळतोय. हा आला या स्पर्धेचा दर्जेदार चौकार. धावसंख्या 54, 54. कालच्या दिवसभरामध्ये आपण बघितला. आता आपण बाईक रेसमध्ये जर विचार केला तर चंदन तलवार देखील सरसोळे संघाचा देखील रेसमध्ये आहे. त्याचा पण देखील दर्जेदार खेळ आपण बघितला कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये जर उल्लेख केला तर करावे संघाकडून हार्देवने चांगला खेळ खेळलाय. बेलापूर संघाकडून गौरवचा चांगला खेळ बघितलाय. नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू हाताळत असताना हा डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण डॉट बॉल म्हणेन, कारण शेवटचा चेंडू शेष असेल आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा करणलाच फेस करावा लागेल. धावसंख्या धावपळ करते 54, 54. शेवटचा षटक हाताळत असताना कुठेतरी दर्जेदार गोलंदाज झाली आहे असं मी म्हणेन, कारण दर्जेदार फलंदाज समोर असताना कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ न मिळाल्यामुळे ह्या गोलंदाजाचं थोडं समीकरण वेगळं दिसतंय. नाही तर अन्यथा चेंडू चांगला हाताळला प्रथमने. हा चेंडू व्हाईट बॉल. जसं कौतुक केलंय, आणि जेव्हा कॉमेंटेटर एखादा कॉमेंटेटर खेळाडूचे कौतुक करतो, तारीफ करतो, तेव्हा त्याला ते कर्स लागतात. दिस इज अन कॉमेंटेटर कर्स. हा आलाय व्हाईट बॉल. कुठेतरी त्याचं कौतुक केलं आणि फलस्वरूप व्हाईट फेकला गेलाय.
अजून एक धाव जोडली जाईल 55. स्टील वी हॅव टू वेट फॉर द टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. पुन्हा एकदा त्याला प्रयत्न करावे लागतील, पुन्हा एकदा परिश्रम घ्यावा लागेल, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील, कारण मागचा चेंडू वाईट बॉल होता. आणि हा चेंडू कनेक्ट केला, चेंडू हवेत आणि झेल बाद. मात्र कुठेतरी मोमेंटम शेवटच्या क्षणाला प्रथमने आपल्या संघाच्या बाजूने घेऊन येण्याचं काम केलंय. कुठेतरी शेवटचे 3 चेंडू चांगले डिलिव्हर केले. 4 चेंडू टाकत असताना फक्त 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती षटकार बघायला मिळाले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय मित्रांनो. धावसंख्या आपण धावपळकावरती बघतोय 55 आणि एक्झॅक्टली 56 धावांचं टार्गेट आहे. 50 रन्स नीडेड टू विन. पहिल्या 2 षटकामध्ये आपण 17 धावा बघितल्या. पहिल्या आणि तिसऱ्या षटकात 17 धावा बघितल्या दोघांच्या मिळून. पहिलं षटक फेकलं हरदेवने आणि तिसरं फेकलं रोनकने. त्या दोघांच्या मिळून 17 झाल्यात. साया आणि प्रथमच्या 2 षटकामध्ये 38 धावा बहाल केल्या गेल्यात. कुठेतरी शेवटचं षटक चांगला हाताळलं होतं, सुरुवात चांगली झाली होती, मात्र तो षटकार मिळाला झेल सुटल्यानंतर. त्यामुळे हे गणिती समीकरण बघतोय मित्रांनो. आपण बघताय, आपण अनुभवताय दमदार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सन्मानार्थ आयोजित हे आमदार चषक 2026 आयोजन. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, मी विनंती करेन माझा सहकारी मित्र प्रतीक तांडेल. मी माईक सुपूर्द करतोय प्रतीक तांडेल याच्याकडे. आणि मी पुन्हा एकदा कॉल देणार, नेक्स्ट मॅचचा कॉल सानपाडा बनाम वाशीगाव, श्रीकृष्ण स्टार वाशीगाव, सानपाडा तेजस पाटील यांचा संघ. या दोन्ही संघाचे संघ नायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण समालोचन कक्ष द्यायचं आहे सर. या करावे गावाचा सुपुत्र प्रतीक तांडेल, मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आमदार चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. या आयोजनामधला क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. करावे विरुद्ध बेलापूर असा हा विद्यमान सामना. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बेलापूर संघानं तब्बल 55 धावा काढल्यात आणि 56 धावांचं टार्गेट ठेवलं. ते म्हणजे करावे 11 संघासमोर. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी थोड्याच वेळात मैदानामध्ये दाखल होईल. चला, याच्यानंतर होणारा सामना सानपाडा विरुद्ध श्रीकृष्ण स्टार वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. टॉस का बॉस या मंचावरती आपलं स्वागत असेल. यानंतरचा सामना सानपाडा विरुद्ध श्रीकृष्ण स्टार वाशीगाव. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आमदार चषक 2026 हे भव्य दिव्य असं आयोजन. दमदार आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. पुन्हा एकदा पंच आमचे सारसोळा गावचे उदयजी तांडेल, गुरुनाथजी पाटील, अतिशय अनुभवी पंच, लेजंड खेळाडू देखील आहेत मैदानाचा ताबा घेत असताना. सकाळच्या सत्रामध्ये आपण सर्व लेजंड कॉमेंटेटरांचा आवाज ऐकलात. माननीय श्री दशरथजी पाटील असतील, दिलीपजी पाटील असतील, विघ्नेशजी मडवी, राकेशदादा तांडेल, अमरदादा भोईर, नितेशदादा भोईर यांच्या माध्यमातून आपण सकाळच्या सत्रामध्ये सामन्यांचा आनंद घेतलात. आता मात्र
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती आहे करावे 11 संघाकडनं जयेश तांडेल आणि हरदेव तांडेल. 56 धावांचं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये. कशा पद्धतीनं धावसंख्या चेस करतील हे मात्र येणारा काळ ठरवेल. समोर गोलंदाज तितक्याच ताकदीचा बेलापूर संघ. दोघांनी एक एक सामना जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी काटेकी टक्कर पाहायला मिळते आपल्याला. करावे बनाम बेलापूर असा हा विद्यमान सामना. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज शरद. एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज. बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळतोय शरद दादाला. आम्ही पाहतोय बऱ्याच वर्षापासून क्रिकेट खेळताना. 26 वर्ष झाले सलग असे आमचे निलेश म्हात्रे माहिती देतात. 26 वर्ष क्रिकेटचा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू जयेश तांडेलसाठी. आता मात्र चांगला चेंडू फेकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकलाय यावेळी गोलंदाज मिस्टर शरद यांनी. पुन्हा एकदा स्ट्राइक मध्ये जयेश तांडेल मिस्टर 360. हा चेंडू उडवलाय कव्हरच्या दिशेनं. चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. दणदणीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आला होता निर्धाव, तदनंतर मात्र हा आलाय चौकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते आता मात्र करावे संघाकडनं. 56 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकामध्ये हा आलाय पहिला चौकार. पुन्हा एकदा शरदकडे अनुभव आहे, व्हेरिएशन आहेत. कशा प्रकारे जयेश तांडेलला रोखेल. पुढचा चेंडू. हा चेंडू मिश्रण होतं या चेंडूमध्ये. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू फेकला होता. जयेशला थोडंसं बांधून जखडून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी केला गोलंदाज शरद यानं. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतोय 5 या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीपथावर असताना करावे 11 करावे संघाची धावसंख्या 5. पुन्हा एकदा शरद आगामी चेंडू फेकेल. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय दन दन करत सीमा रेषा पार. हा येतोय दुसरा चौकार करावे 11 संघाच्या माध्यमातून. 56 धावांचा पाठलाग करताना दुसरा चौकार यावेळी लगावला जातोय हरदेव तांडेलच्या बॅटमधनं. पहिला चेंडू फेस करत असताना चौकारानं खातं अकाउंट ओपन करतोय आपलं. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पुन्हा एकदा शरद चांगली गोलंदाजी करतोय. स्विचिटचा प्रयत्न. LBW फलंदाज बाद. पहा जबरदस्त अनुभव शरद याचा पाहायला मिळतोय. अनुभवाचा पूर्णपणे वापर केला यावेळी आणि मोठा फलंदाज माघारी परतवलाय करावे संघाचा. हरदेव तांडेल बॅक टू डगआउट. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 56 धावांचा पाठलाग करताना 9 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद केलाय करावे संघाचा मिस्टर शरद यांनी. जबरदस्त गोलंदाजी शरद याची. अंतिम चेंडू पहिल्या षटकामधला फेस करेल नवीन आलेला फलंदाज आदेश तांडेल. जवळजवळ सरासरी पाहिली तर 14 धावसंख्येची असेल. पुन्हा एकदा हा चेंडू मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी होती आहे. इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 56 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर करावे 11 करावे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. अठरा चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज. 18 चेंडू आणि 46 धावा.
15.30च्या सरासरीने धावसंख्या जमवाव्या लागतील करावे 11 संघाला. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये शरद यांची. 2 चौकार जरूर आपण पाहिले होते, परंतु एक मोठा गडी बाद केलाय शरद यांनी. चांगलं स्पेल हाताळलं. पॉवर प्लेचं षटक फेकत असताना फक्त 10 धावसंख्या खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. नवीन गोलंदाज मिस्टर गौरव, ज्याने या स्पर्धेमध्ये अनोखी छाप सोडली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली त्याची विस्फोटक फलंदाजी. या सामन्यामध्ये देखील 31 धावांची जबरदस्त निर्णायक खेळी. चांगलं योगदान. टोटल धावसंख्या या स्पर्धेमध्ये पाहिली तर 90 धावसंख्या. चांगला खेळ साकारला या स्पर्धेमध्ये गौरव यानं. पुन्हा एकदा 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. करावे 11 करावे संघाला विजयासाठी. 18 चेंडू आणि 46 धावा म्हणजे काय? आक्रमण करावं लागेल. आक्रमणाशिवाय विजय शक्य नाही. पुन्हा एकदा गौरव निघतोय. पहिला चेंडू आदेश तांडेलसाठी. हा चेंडू उडवलाय. ताकदीचा वापर. मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्झिमम. षटकार. 6 धावा. 18 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज असताना मात्र यावेळी पहिल्या चेंडूवर गौरवचं स्वागत केलंय षटकारानं. या षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 16 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण असेल. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज. या षटकारानं थोडासा प्रेशर कमी झालेला दिसतोय. पुन्हा एकदा गौरव. आगामी चेंडू आदेशसाठी. पुन्हा एकदा निघतोय गौरव. धावतोय. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि खराब जजमेंट पाहायला मिळतंय आणि याचा मात्र फायदा मिळतोय आदेश तांडेलला. करावे संघाला पुन्हा एकदा 4 धावसंख्या मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करताना आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होतानाच चांगलं आक्रमण पाहायला मिळते करावे संघाचं. धावसंख्या 20 या आकड्यावरती. 16 चेंडू आणि 36 धावांची गरज. 16 चेंडू आणि 36 धावा. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं प्रेशर असेल बेलापूर संघावरती, कारण की गौरव याच्या 2 चेंडूंवरती 10 धावसंख्या खर्च झाल्यात. आता कुठंतरी थोडंसं दडपण असेल. पुन्हा एकदा मिस्टर गौरव निघतोय. समोर आदेश तांडेल. हा शॉर्टपीस प्रकारचा चेंडू याला मात्र भिरकावून दिलाय. इट्स लॉंग 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 बिग हिट. षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतेय मिस्टर आदेश तांडेल याची. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 26 या आकड्यावरती. 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 26 आणि आता मात्र समीकरण असेल 15 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 30 धावांची. 15 चेंडू आणि 30 धावा. गौरवनं देखील दमदार फलंदाजी केली होती, मात्र त्याच्या गोलंदाजीवर चांगलं प्रत्युत्तर देत असताना आदेश तांडेल फलंदाजी करतोय. 3 चेंडूंवरती गौरवचं स्वागत केलंय. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं खेळ साकारतोय. चांगली खेळी करतोय यावेळी आपल्या संघासाठी मिस्टर आदेश तांडेल. पुन्हा एकदा गौरवला काहीसं कानमंत्र, काहीसं पाठबळ दिलं जातंय आपल्या संघाच्या खेळाडूंकडनं. पुन्हा एकदा गौरव निघतोय आदेशसाठी. आदेशची बॅट तळपली आहे, तापली आहे पूर्णपणे. पुढचा चेंडू गौरव याचा. शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू. बिग 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 हिट.
चला पुन्हा एकदा आम्ही कॉलिंग करतोय नाणेफेकीसाठी. सानपाडा विरुद्ध श्रीकृष्ण स्टार वाशीगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपल्याला हा शेवटचा कॉल असेल. या 6 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 32 या आकड्यावरती 32. आता मात्र समीकरण असेल 14 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 14 चेंडू आणि 24 धावा. चला पुन्हा एकदा मी विनंती करतोय सानपाडा संघाला आणि श्रीकृष्ण स्टार वाशीगाव संघाला. चला वाशी संघाचा कर्णधार उपस्थित आहे तरी सानपाडा संघाला विनंती करतो आपला कर्णधार पाठवायचा आहे. तेजस पाटील या प्लीज. चौदा चेंडू आणि 24 धावांची गरज. स्ट्राईक मध्ये आदेश तांडेल. काय जबरदस्ती विस्फोटक अशी फलंदाजी करतोय. घरचं मैदान. पुन्हा एकदा शॉर्ट पीस प्रकारचा चेंडू आणि चेंडू जाईल की काय. गेलाय आउट ऑफ दी पार्क. इट्स मॅक्झिमम. धावसंख्या जाऊन पोचली ती तब्बल 38च्या घरामध्ये. 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 38. 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू आणि 18 धावा. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. घरच्या मैदानावरती खेळत असताना मिस्टर आदेश तांडेल. मागच्या आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिला तर आदेश तांडेल 6व्या क्रमांकावर आला होता आणि आता मात्र 1 डाऊनच्या स्वरूपात आलाय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू येतोय दणदण करत सीमारेषा जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि ओव्हर झाले ना. पाहता पाहता 2 षटकांची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 40 या आकड्यावरती. 40 रन्स. चला नाणेफेकी केली जाते मान्य श्री विजयजी तांडेल यांच्या शुभ हस्ते. वाशीगाव विरुद्ध सानपाडा असा हा सामना. सानपाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. धावसंख्या तब्बल 40 आणि या षटकामध्ये गौरव अतिशय महाग ठरलाय. या षटकामध्ये 30 धावसंख्या खर्च केल्या गौरव यानं. 31 काढल्या आणि 30 दिल्या. कुठेतरी बरोबरी केली आहे. जेवढ्या काढल्या तेवढ्या दिल्या. आणि आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडू आणि 18 धावा. 16 धावा. 12 चेंडू आणि 16 धावा. आता मात्र थोडीशी रणनीती आखताना दिसतोय बेलापूर संघ. 12 चेंडूंवरती कसं काय रोखण्याचा प्रयत्न असेल करावे 11 करावे संघाला. आदेश तांडेलनं जबरदस्त खेळ साकारलाय. 56 धावांचं टार्गेट असताना मात्र दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय आदेश तांडेल यानं. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर संजय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना दिसतोय बेलापूर संघ. 12 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज असताना पुन्हा एकदा पहिला चेंडू. हा चेंडू बीमर फेकलाय. चेंडू जातोय पाहता पाहता सीमा रेषा पलीकडं चौकार. 1+4 अशा मिळतील 5 धावा. या 5 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 या आकड्यावरती.
आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा संजय, पहिला चेंडू खराब फेकलाय, त्यावरती आलाय चौकार. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईक मध्ये जयेश तांडेल. पुन्हा एकदा मिस्टेक होतोय. आव्हांतर चेंडू आणि इथे मिळेल एक धाव. संघाची धाव संख्या 46. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय दन दन करत. सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. धाव संख्या 50. आता मात्र समीकरण असेल 11 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. 11 चेंडू आणि 6 धावा. अकरा चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असेल. कुठेतरी 56 धावांचं टार्गेट असं मोठं असं टार्गेट वाटत होतं, परंतु आदेश तांडेलने जबरदस्त फलंदाजी केली आणि सोपं करून ठेवलं ते आव्हान. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जयेश तांडेल याचा असफल ठरतोय यावेळी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर संजय यांचा आगामी चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला जात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल न रन कंप्लीट केली जाते. धाव संख्या 51. फक्त आणि फक्त 5 धावेची गरज विजयासाठी. करावे 11 करावे संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो मिस्टर संजय यांना. गतीमध्ये परिवर्तन. पूर्णपणे फसवलं फलंदाजाला. वेट करत होता चेंडूचा, जोरात येईल की काय. आदेश तांडेलला वाटलं बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येईल की काय, परंतु फसवलं. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. विजयी षटकार. करावे 11 करावे संघ या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलाय. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. बेलापूर संघानं देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ साकारला. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. आणि या सामन्याचा सामनावीर 9 चेंडूंमध्ये 37 धावांची 20 स्फोटक खेळी मिस्टर आदेश तांडेल. मॅन ऑफ द मॅच. याच्यानंतर आवाज असेल आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर यांना विनंती करतोय. यस अन्नपूर्णा